तर ज्या खोलीमध्ये 1.84 कोटी रुपये सापडले होते त्या गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची संजय राऊतांनी पाहणी केलेली आहे। अंदाज समिती धुळ्यात आली असताना 1,84,00,000ची रोकड सापडलेली होती। या प्रकरणी अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील याच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। खोली क्रमांक 102 चा विषय आम्ही सोडणार नाही, या खोलीतील रहस्य जगासमोर आणू, आमच्याकडे याबाबतची संपूर्ण माहिती आहे असं संजय राऊत म्हणालेले आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार असलेले संजय राऊत यांच्याकडून या 102 क्रमांकाच्या खोलीची पाहणी करण्यात आलेली आहे। तर या पाहणीनंतर आम्ही हा विषय सोडणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। या खोलीतील गौडबंगाल आम्ही संपूर्ण जगासमोर आणू, आमच्याकडे संपूर्ण माहिती आहे असं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी संजय राऊतांनी या खोलीची पाहणी केली, अर्थात या खोलीच्या आत त्यांना जाता आलेलं नाही, मात्र बाहेरून त्यांनी केलेली पाहणी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर त्याची दृश्य पाहतो। Thank you.